मला असं वाटतं की ही नक्कीच दुर्दैवी आणि विरोधाभासानी भरलेली कृती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शस्त्रसंधीचा प्रस्ताव आपल्याकडे पाकिस्तानकडनं आला. बरोबर. पाकिस्ताननी अमेरिकेला संपर्क केला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात होते. पाकिस्ताननी IMF कडनं बेलआउट पॅकेज मागितलं. त्याचा $1 हप्ता त्यांना आज मिळणार होता आणि त्या संदर्भामध्ये असं कळतं आहे की एक कंडिशन ठेवली गेली होती की पाकिस्ताननी या सगळ्या गोष्टींमधनं विड्रॉ करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला होता. किंबहुना 2 दिवसांमध्ये पाकिस्तान सातत्याने अनेक देशांना मध्यस्थी करा म्हणून विनंती करत होता. पाकिस्तान हे जगाला सिग्नल देत होतं की आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं आहे. त्यांना हेही कळून चुकलं होतं की त्यांचं कोणतेही सिटी त्यांची सुरक्षित नाहीये. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव शस्त्रसंधीचा दिला. आज दुपारी 3 वाजता DGMO कडनं पाकिस्तानचे DGMO कडनं म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स कडनं आपल्या DGMOंना तो प्रस्ताव आला. आपण तो प्रस्ताव मान्य केला. या केसमध्ये पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांच्या गोष्टीकडनं आलेला हा प्रस्ताव होता आणि आता खुद्द पाकिस्तानकडनं जर त्याचं उल्लंघन होत असेल तर मात्र हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि मला असं वाटतं की आपण अशा स्वरूपाच्या उल्लंघनासाठी तयार पण आहोत. म्हणजे आपण आपली क्षमता ही गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये केवळ पाकिस्तान नाही तर चीनला देखील दाखवलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी आमचं सैन्यबल पूर्णपणे तयार आहे. मात्र मला याचंच हे आश्चर्य वाटतंय की खुद्द पाकिस्तानकडनं जेव्हा हा इनिशिएट केला जातो आणि खुद्द पाकिस्तानकडनंच पुन्हा त्याचं उल्लंघन होतं, हा विरोधाभास जो आहे हा पाकिस्तानला अत्यंत महागात पडणार आहे. कारण पाकिस्तानने जर आता कोणत्या प्रकारचं एस्केलेशन केलं, हा पाठ झाला तर कदाचित यामधनं आतापर्यंत आपल्या ग्राउंड फोर्सेस आणि एअर फोर्सेस ऍक्टिव्हेट होत्या. आपली नेव्हल फोर्स अजूनही ऍक्टिव्हेट नाहीये. पण हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. यामधनं मी काही लष्करी अधिकाऱ्यांशी, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी अशी शक्यता व्यक्त केली की कदाचित हा मेसेज ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचायला वेळ जात असेल. त्यामुळे हा पाठ होऊ शकतो अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. पण मला असं वाटतं की जर ही कन्सिस्टन्सी रात्री परत राहिली तर मात्र नक्कीच हे 100% पाकिस्तानकडनं विरोधाभासाचं प्रकरण आहे आणि मला वाटतं भारताला पूर्ण अधिकार आहे या गोष्टीला रिटॅलिएट करण्याचा. मग ही पाकिस्तानकडनं युद्धाची सुरुवात आहे असं आपण समजू शकतो आणि आपण पूर्ण ताकदीने त्याला रिटॅलिएट करू शकतो. एक प्रकारे सर हे पाकिस्तानमधल्या 2 सत्ता केंद्रांमधला संघर्ष सुद्धा आहे याची सुद्धा ठाम पद्धतीने चर्चा होते. पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानचं सरकार. सो या 2 सत्ता केंद्रांमधला संघर्ष त्याची परिणिती वाटते. मला याहीपेक्षा असं वाटतं आहे की पाकिस्तानमधल्या सरकार आणि पाकिस्तानमधलं लष्कर यापेक्षा सुद्धा पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानचं लष्कर यांच्यामधला सुद्धा हा संघर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.